बघायच्या आहेत आजच्या या क्लासमध्ये. सुरुवात करूया आपण. काही विद्यार्थी उशिरा जॉईन होऊ देत. आपण आपल्या नियोजित टाइमला आपण आपला क्लास सुरू करत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. सर्वांना दिसते ना स्क्रीन व्यवस्थित? चला, प्रश्न समजतोय तुम्हाला? एका चाचणीत रमेशला 40 पैकी 28 गुण व सुरेशला 60 पैकी 36 गुण मिळाले आहेत, तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहेत? चला, उत्तर आणखी येत नाहीये. मी जरा बाजूला उभा राहतो, तुम्हाला दिसावं यासाठी. चला विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं ते बघूया. एका चाचणीमध्ये 40 पैकी 28 दोन पद्धती सांगणार आहे. त्या दोन पद्धतीपैकी तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही आत्मसात करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. बघा, एका चाचणीत रमेशला 40 पैकी 28 गुण व सुरेशला 60 पैकी 36 गुण मिळाले आहेत, तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहेत, म्हणजे जास्त कोणाला गुण मिळाले हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर पहिली पद्धत बघा, रमेशचं बघूया आपण. रमेशचं बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो बघा लागेल. रमेशचा आपण काढून घेऊया किती टक्के गुण त्याला मिळालेले आहेत. बघा, 40 पैकी 28, 40 पैकी त्याला 28 गुण मिळाले आहेत. शेकडा गुण काढायचे आहेत आपल्याला, शेकडा गुण. मग जर परीक्षा 100 मार्काची असती तर त्याला किती गुण मिळाले असते? A गुण मिळाले असते असं आपण समजूया. मग 40 ने A ला गुणायचं आणि 28 ने 100 ला गुणायचं. म्हणजे त्याचं कसं होईल बघा, 28 गुणिले 100 भागिले 40. ओके, हा शून्य कटला, हा शून्य कटला आणि 4च्या पाड्यामध्ये 28 येतात विद्यार्थी मित्रांनो. 4 1 4, 4 7 28, 7
गुणिले 10 म्हणजेच 70%. रमेशला किती टक्के गुण मिळालेले आहेत? रमेशला मिळालेले आहेत 70% गुण. ओके, चला त्याच पद्धतीने आता आपण सुरेशचे गुण बघून घेऊया. सुरेश लिहून घेतोय मी तर. सुरेशला किती गुण मिळालेले बघा बाळांनो, 60 पैकी 36 म्हणजे 60 मार्काची परीक्षा होती, त्याला मिळाले 36 गुण. जर परीक्षा 100 मार्काची असती तर त्याला किती गुण मिळाले असते? आपण ए समजूया, ए गुण मिळाले असते असं समजूया. मग 60 ने ए ला गुणा आणि 36 ने 100 ला गुणा. मी इकडे लिहून घेतोय 36 गुणिले 100 भागिले 60. हा शून्य कटला, हा शून्य कटला. बघा 6च्या पाड्यामध्ये 36 येतात, बरोबर की नाही? 6च्या पाड्यात 36 किती नंबरला येतात रे? 6 6 36. आणि गुणिले 10 असल्यामुळे गुणिले 10 जर केलं, 6 ला 10 ने गुणलं तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 60. म्हणजे सुरेशला 60% गुण मिळालेले. सुरेशला किती मिळाले? सुरेशला 60% गुण मिळाले. आता मला सांगा कोणाला जास्त गुण मिळाले रे? बरोबर, रमेशला 70% आणि सुरेशला 60% गुण मिळालेले आहे. ही एक पद्धत झाली विद्यार्थी मित्रांनो. गोंधळून जाऊ नका, व्यवस्थित करा. ही एक पद्धत झाली. आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत, अतिशय सोपी आहे. रमेशचे गुण बघा विद्यार्थी मित्रांनो. रमेश बघा 40 पैकी त्याला किती मिळालेले आहेत? 28 मिळालेले. 40 पैकी 28. आणि इकडे सुरेशचे गुण लिहून घेतो मी. सुरेश त्याला किती मिळाले? 60 पैकी 36 गुण मिळालेले आहेत. या दोन्ही संख्येमध्ये आपण काय करूया? या छेदाचा एक शून्य कट करूया आणि या छेदाचा सुद्धा एक शून्य कट करूया. आता दोन्ही छेदांमधला एक एक शून्य आपण कट केलेला आहे, बरोबर? आता मग या 4 ने 28 ला भागा. 4च्या पाड्यामध्ये 7 नंबरला 28 येतात, 7. आणि 6च्या पाड्यामध्ये 36 6 नंबरला येतात. मग मला सांगा कोण मोठा आहे? 28/40 मोठे आहेत. 28/40 चं उत्तर काय आलं? 7 येतंय उत्तर. आणि 36/6 चं उत्तर काय येतं? 6 उत्तर येतं. मग कोण मोठं? तर रमेशला जास्त. आपल्याला अधिक पाहिजे, जास्तीचे गुण पाहिजेत, म्हणून मग रमेशला जास्तीचे गुण होतील. तिसरी एक पद्धत आहे, पण ती आता सांगत बसत नाही. त्या दोन पद्धतीमध्ये आपल्याला आलं पाहिजे हे. किंवा तिसरी पद्धत बघा, सांगून टाकतो, हे व्हायला नको. याचा आणि याचा तिरपा गुणाकार करा आणि याचा आणि याचा तिरपा गुणाकार करा. या छेदाने याला गुणा आणि 28 ने 60 ला गुणा. कोणाचा गुणाकार मोठा होतो? तर याचा गुणाकार मोठा येणार आहे. 3 चौक 12, 6 दोन्ही 12 आणि पुन्हा 8 आहे त्याच्यामध्ये. तुम्ही करून बघा किंवा दोन पद्धती त्या लक्षात ठेवा. चला पुढचा आपण प्रश्न बघणार आहोत. माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? ओके, सर्वांना वाटतं रमेशला जास्त गुण मिळालेले आहेत, बरोबर आहे काय? चला, हा एकदम सोपा प्रश्न आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकतो. आमच्या शाळेतल्या मुलांचा देखील हा प्रश्न सारखा चुकतोय. समजून सांगितलं तरी चुकतोय. बघा, हा थोडासा प्रयत्न करा, मी समजून सांगणारच आहे तुम्हाला. प्रयत्न करत जा विद्यार्थी मित्रांनो.
चला चैत्रा गुरवचं उत्तर तिने केलेलं आहे. सलोनी सुर्वे, तुकाराम मुरकुटे, त्याच्यानंतर राजेंद्र, प्रवीण. बऱ्याच जणांचं उत्तर 7200 येते. बघूया किती येते. दीपक बोरकर, विराज, संदेश, रुद्र. बऱ्याच जणांनी प्रयत्न करतायत. अवनीश शिंदे, मारिच. बघूया किती विद्यार्थ्यांचा. संदीप. चला विद्यार्थी मित्रांनो बघूया. जास्त वेळ आपल्याकडे नाहीये, आपल्याला समजून घ्यायचे आहेत गणित. बघा या उदाहरणामध्ये आपल्याला काय काय सापडतं ते बघून घेऊया. दर सापडलेला आहे, ते दर दिलेला आहे 8%. एका रकमेत जसे 8 दराने एक रक्कम बँकेत ठेवीच्या स्वरूपात 10 वर्षासाठी. काळ सुद्धा सापडलेला आहे. काळ सापडलेला आहे. काळ किती आहे त्याच्यामध्ये उदाहरणात 10 वर्ष आहे. गुंतवली असता मुदती अखेर 9000 परत मिळतात. ती रक्कम कोणती? म्हणजे आपल्याला मुद्दल माहित नाही विद्यार्थी मित्रांनो. मुद्दल माहित नाही. मग माहित काय आहे? मुदती अखेर. मुदतीच्या शेवटी काय झालेलं आहे? आपण ठेवलेली रक्कम आणि आपलं व्याज हे दोन्ही मिळून मिळाले. यालाच आपण काय म्हणतो? रास म्हणतो. मग रास किती मिळालेली आहे? रास मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो 9000 रुपये. आता आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? तर ती रक्कम किती म्हणजे कोणती, मुद्दल किती, असा प्रश्न सोडवताना बघा काळजीपूर्वक बघा. मुद्दल माहित नाही आपल्याला. मुद्दल माहित नाही, दर माहित आहे, काळ माहित आहे आणि रास माहित आहे. रास कशी तयार होते विद्यार्थी मित्रांनो? रास कशी तयार होत असते? मुद्दल अधिक व्याज या दोन गोष्टी एकत्र येऊन रास तयार होत असते. मग आपण काय करायचं? अशा उदाहरणांमध्ये आपण काय करायचं बघा. सोपं सांगतोय तुम्हाला. एक रक्कम घ्यायची आहे. ती रक्कम कोणती घ्यायची आहे? मुद्दल किती घ्यायचंय? 100 रुपये घ्यायचं आहे. मनाने 100 रुपये मुद्दल घ्या. 100 रुपये जर मुद्दल घेतलं तुम्ही, 100 रुपये जर मुद्दल घेतलं तर 8% दराने 10 वर्षाचे किती व्याज होईल रे? तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. हा 100 कटला, हा 100 कटला, म्हणजे व्याज किती होणार आहे? 80 रुपये होणार. बरोबर की नाही? 100 रुपये तुम्ही मनाने एक रक्कम घेतली, तिला 8% दराने 10 वर्षासाठी ठेवले तर 80 रुपये व्याज होतं. आणि मग रास किती होते? रास विद्यार्थी मित्रांनो 100 अधिक व्याज म्हणजे 180 रुपये रास तयार होते. बघा हे व्याज झालं आणि हे मुद्दल आपण घेतलं होतं. या दोघांची मिळून काय झालेली आहे? रास तयार झाली. रास किती? 180 रुपये. चला बघूया आपण आता. थोडासा वेळ जाईल पण तुम्हाला समजेल विद्यार्थी मित्रांनो. बघा अशा पद्धतीचे गणित भरपूर वेळा यायला लागले. बघा आता बघा इकडे मुद्दल घेतले आपण, इकडे रास घेतोय आपण. रास बघा असं गणित कसं करायचंय? 100 रुपये मुद्दल असताना
आपल्याला रास किती मिळाली? 180 रुपये रास मिळालेली आहे. आता इथे सुद्धा काय दिलेलं आहे? रास दिलेली आहे. 9000 रास होण्यासाठी मुद्दल किती असायला पाहिजे? कोणी उत्तर दिले बघूया पहिलं ते आहे ना. आपण बघूया, एकाचं नाव घेऊया, दीपक सांगेल एवढं. बघा, मुद्दल 100 असताना रास एवढी मिळते. मग रास एवढी आहे तर मुद्दल किती? तर विद्यार्थी मित्रांनो, सरळ सरळ तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे आपल्याला. तिरपा गुणाकार केल्यावर काय होणार आहे? 100 गुणिले 9000 हे वर राहणार आहे आणि भागिले किती होणार आहे? तर 180 होणार आहे. मग बघा, समजून सांगताना जरा वेळ जातो, नंतर तुम्हाला करायला सुरुवात केला, तुम्ही गणित सोडवायला सुरुवात केलं की लगेच होतील. भागिले 180. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा शून्य कटला, हा शून्य कटला. बघा, 18च्या पाड्यामध्ये 90 येतात. 18च्या पाड्यामध्ये 90 येतात. 18 1 18, 18 5 90. आणि हा शून्य इथे ठेवतोय, हा शून्य इथे ठेवतोय, गुणिले 10 म्हणजे एक शून्य वाढतो. म्हणजे ती रक्कम कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? ती रक्कम आहे 5000 रुपये. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 5000. तुम्ही किती लिहिले? 7200. आता उत्तर बरोबर आहे का तुमचं? 7200 नाही. तर ती रक्कम तुमची विद्यार्थी मित्रांनो 5000 यायला पाहिजे. 18 5 90. समजलंय का तुम्हाला? बघा, समजलंय का? यस म्हणा समजलं असेल तर, किंवा समजलं नसेल तर सांगा. बघा, मनाने आपण 100 रुपये घेतलं मुद्दल. मग 100 रुपये मुद्दल घेतल्यानंतर रास किती तयार झाली? 180 तयार झाली. आता या उदाहरणात रास माहित होती म्हणून रासच्या खाली रास ठेवलेली आहे आणि याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. समजलंय का? सर मला समजलं नाही, एक जण म्हणतो. हो ठीक आहे, बऱ्याच जणांना समजलेलं आहे. एकदम शांतपणे बघा विद्यार्थी मित्रांनो, काही नाही. अशा उदाहरणांमध्ये फक्त आपण काय करायचं? मुद्दल मनाने 100 रुपये घ्यायची आहे. 100 रुपये मुद्दल घेतल्यानंतर तुम्हाला याच दराने याच कालावधीसाठी व्याज किती येतं ते बघायचंय. इथं सहज बघितलं तर तुम्ही 80 रुपये व्याज मिळतं. आणि मग रास तयार झाली. बघा, मुद्दल आणि रास मिळून 180. मुद्दल आणि व्याज, रास तयार होते. चला, हा एक प्रश्न आहे. अशा प्रश्नांचा पण सराव करा. पुन्हा एकदा बघा वाटलं तर. आपल्याला दुसऱ्या प्रश्नांकडे जायचं आहे. हा खूप सोपा प्रश्न आहे. बघा, आता किती गोंधळ होतोय ते बघूया आपण. प्रयत्न करा, चुकू देत. चुकलं तर काही फरक पडत नाही, समजून घ्या. चुकू देत, चुकण्यासाठी चुकतं म्हणूनच आपण शिकतोय ना. प्रयत्न करा पण. हा, प्रश्न मात्र काळजीपूर्वक वाचा. लक्ष्मी, समजलं नाही का? पुन्हा एकदा व्हिडिओ बघ बाळा, नंतर झाल्यानंतर तुला समजून जाईल. नंतर बघ, हा क्लास संपल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ बघ, म्हणजे तुला समजून जाईल. चला, 5000 5 5 5 5 5. बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे. प्रश्न वाचत नाही विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे तुमचा गोंधळ होतोय. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. हॅलो, मोबाईल मध्ये आहे क्लास.
चला 49 काही जणांचं आलंय, 5 काही जणांचं आलेलं आहे. बघा प्रश्न वाचूया आपण विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपा प्रश्न होता. हा प्रश्न खूप सोपा आहे. अवधूत पाटील, खूप सोपा आहे. नाईक, थँक्यू. चला आपण बघूया. तुम्हाला हा प्रश्न समजून घेण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत बघा. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित पाहिजे की 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या ह्या 50 असतात, तर विषम संख्या 50 असतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला पूर्ण वर्गसंख्या, मग 1 ते 100 मध्ये किती वर्गसंख्या असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. म्हणजे 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81, 10 चा वर्ग 100. म्हणजे वर्गसंख्या किती आहेत? 10 आहेत. आता पुढचा वाचूया आपण. 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांपैकी किती संख्या पूर्ण वर्गसंख्या नाहीत? नाहीत असं विचारलं होतं. तुम्ही काय वाचलं? आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तिसरा एक नियम की समसंख्येचा वर्ग हा समसंख्या असतो, विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्या असते. मग आपल्याला सगळ्यात पहिलं काय, तर समसंख्या पाहिजेत आपल्याला. समसंख्या आहेत 50. समसंख्यांपैकी किती समसंख्या पूर्ण वर्गसंख्या नाही? म्हणजे वर्गसंख्या असणाऱ्या समसंख्या किती आहेत? तर 2 चा वर्ग 4 आहे, 4 चा वर्ग 16 आहे, 6 चा वर्ग 36 आहे, 8 चा वर्ग 64 आहे, 10 चा वर्ग 100 आहे. या समसंख्या 5 समसंख्या ह्या वर्गसंख्या आहेत. मग राहिल्या किती समसंख्या? 45 समसंख्या राहिल्या की ज्या वर्गसंख्या नाहीत. लक्षात येते का बघा? 45 अशा संख्या आहेत की त्या वर्गसंख्या नाहीत, आणि 5 या अशा संख्या आहेत समसंख्या की त्या वर्गसंख्या आहेत, वर्ग आहेत, आणि ह्या वर्ग नाही. बघा साधा प्रश्न होता, सोपा प्रश्न होता, तरी पण आपलं चुकलं की नाही? का चुकतं? आपण एखादा प्रश्न एकदम सोपा समजतो आणि पटकन उत्तर द्यायला जातो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारणाऱ्यांना असं माहित पाहिजे, म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्हाला समसंख्या विषम संख्या माहीत आहे. समसंख्या झाल्यानंतर तुम्हाला वर्गसंख्या माहीत आहे, त्यातल्या किती संख्या वर्गसंख्या सम आहेत, किती विषम आहेत हे माहीत आहे, असं गृहीत धरून प्रश्न विचारणाऱ्यांनी तो प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला. चला समजलं असेल. पुढचा प्रश्न बघा. सोपे प्रश्न आहेत, काळजीपूर्वक सोडवा. चला पुढचा प्रश्न सुरू झालेला आहे. गावित पुढच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर कोण देते त्याचं आपण बघूया, नाव घेऊया. वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. उत्तर चुकू देत, पण उत्तर प्रयत्न करतायत बरेचसे जण. नारायणी पण आलेली आहे, आता गार्गी आलेली आहे. काय जण उशिरा जॉईन झालेले आहेत.
नाही. चला, हा सोपा प्रश्न होता, वेळ घालवत नाही. या त्रिकोणी संख्येनंतर लगेच येणाऱ्या त्रिकोणी संख्येची, मग या त्रिकोणी संख्येनंतर लगेच येणारी त्रिकोणी संख्या कोणती आहे? त्रिकोणी संख्या तुम्हाला आता मी उजळणी करून देत नाही. 1 3 त्याच्यानंतर 6. 3 नंतर लगेच येणारी त्रिकोणी संख्या काय आहे? ही आहे विद्यार्थी मित्रांनो 6 ही त्रिकोणी संख्या आहे. आता मग या त्रिकोणी संख्या मिळाली आपल्याला 6. आता या संख्येची 6 पट, 6 पट म्हणजे गुणिले 6, 3 पट म्हणजे गुणिले 3, चौपट म्हणजे गुणिले 4, 5 पट म्हणजे गुणिले 5, 6 पट म्हणजे गुणिले 6. आता मग 6 6 काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 36. ती संख्या कोणती असेल? तर ती 36 आहे. या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणी संख्येचं ज्ञान असणं गरजेचं आहे. चला, सोपा प्रश्न होता. हा, बघा, यापैकी त्या प्रश्नाचे पर्याय असे होते बघा. 36 हे उत्तर आले. या पर्यायापैकी 4 पर्यायापैकी तुम्ही कोणता पर्याय तिथे लिहाल सांगा. पर्याय क्रमांक सांगा. 21 पर्यंत पाठ आहेत, पण आता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तो पर्याय बघा, या प्रश्नाचे पर्याय असे दिलेले. तुमचं 36 हे उत्तर तिथे नाहीये. मग कुठला पर्याय बरोबर येईल सांगा. छान छान, खूप छान. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ती संख्या मिळाली होती 36. आता 36 ही त्रिकोणी संख्या आहे की नाही रे? तर यस, ती त्रिकोणी संख्या आहे. त्याचबरोबर चौरस संख्या आहे की नाही? 6 चा वर्ग 36. वर्ग संख्या पण चौरस संख्या म्हणजे वर्ग संख्या, त्रिकोणी संख्या सुद्धा आहे ती. मग कोणती संख्या नाही? मूळ संख्या नाही. मग पर्याय क्रमांक काय येईल? 4. पर्याय क्रमांक 1 व 3 बरोबर आहे. चला, एकदा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही बरोबर उत्तर सोडवता. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला फसवणारा प्रश्न आहे किंवा तुमचा भरपूर वेळ घेणारा प्रश्न आहे. हा प्रश्न क्रमांक आहे विद्यार्थी. हा प्रश्न क्रमांक इकडे लपवतोच मी आता. हा बघा, बघूयात. याचं जर उत्तर कोणी दिलं तर त्याला शाबासकीचा. याचं उत्तर जर बरोबर दिलं तर शाबासकी तुम्हाला. चॉकलेटच दिलं असतं, पण आता चॉकलेट तुम्ही समोर नाहीत माझ्या. याचं जर उत्तर तुम्ही बरोबर दिलं 6चं 2, बर 2, काही जणांचं 173 म्हणजे 2. अरे वा, खूप हुशार आहे तुम्ही. काही जणांचा पर्याय क्रमांक 4. मी आता बरोबर कोणाचं आहे ते आता सांगत नाही. काही जणांचा पर्याय क्रमांक 3. म्हणजे सगळेच पर्याय क्रमांक तुम्ही घेतलेले आहेत. 4 पण तुमचा, 2 पण तुमचा, 1 मात्र कोणी म्हटलेलं नाही आतापर्यंत. हा बघा, आस्था आली बघा 1 नंबर घ्यायला. 1 नंबर. संदेश पाटील 1 नंबर.
मारीच पण म्हणते 1 नंबर, पर्याय क्रमांक 1. बघूयात चला. बघा बाळांनो, हा प्रश्न तसा खूप सोपा आहे, पण तुम्हाला तो फसवतो आणि किंवा भरपूर वेळ घेतो तुमचा वेळ बराचसा जातो. मग हा प्रश्न सोडवायचा कसा? तर सरळ सरळ काय करून घ्यायचं बघा, त्या संख्या लिहून घ्यायच्या. 6, 7, 8 ने क्रमशः भागल्यास अशी लहानात लहान संख्या शोधा की जिला 6, 7, 8 ने क्रमशः भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 येते. हा प्रश्न काळजीपूर्वक बघून घ्या. आता पर्याय वगैरे लिहित बसू नका. मी काय बोलतोय किंवा काय सांगतोय त्याकडे मात्र काळजीपूर्वक लक्ष द्या. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, लहानात लहान म्हटलं की ती लसावी असते. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. आता बघा काय करायचं अशा प्रश्नांच्या वेळेत, ते काही पण असू दे सर, आम्हाला उत्तर कसं काढायचं ते सांगा. तर उत्तर कसं काढायचं ते बघून घ्या. हाच प्रश्न टीईटी सारख्या परीक्षेत सुद्धा येतो. तर बघा, पहिलं घ्यायचं असं 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8 अशा संख्या मांडणी करून घ्यायची आणि 6 असं लिहून घेतलंय. इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? नाही. मग ह्या संख्या बघा, 6 आणि 8 ला 2 ने भाग जाऊ शकतो. मग b च्या पाड्यामध्ये 6 किती नंबरला येतात? तर 3 नंबरला येतात. b च्या पाड्यामध्ये 7 येत नाही, म्हणून जशास तसे लिहून घ्या. b च्या पाड्यामध्ये 8 किती नंबरला येतात? 4 नंबरला येतात. आता मात्र प्रत्येक संख्या ही वेगवेगळी आहे आणि कोणीच कोणाच्या पाड्यामध्ये येत नाही. 2 मूळ संख्या आहेत आणि 1 समसंख्या आहे, पण त्या कुठल्याही एका पाड्यामध्ये येणाऱ्या कोणीही नाही. मग अशा वेळी काय करायचं बघा, ह्या राहिलेल्या संख्या 3 गुणिले 7 गुणिले 4 आणि ही एक कॉमन जी संख्या होती इथली, ती एक संख्या गुणिले 2 घ्यायची. मग आता गुणाकार करायचा. 3 चौक 12, 12 चौक 48, सॉरी 3 चौक 12, 12 दोन्ही 24, 24 आले आणि त्या गुणिले 7 ने गुणायचं आहे आपल्याला 24 ला. बघा 3 चौक 12 आणि 12 दोन्ही 24 तिथपर्यंत आलेला आहे. 24 गुणिले 7, 7 21, 7 चौक 28 ला 8, 8 आले 2, 7 दोन्ही 14, 15 16. ती संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो, लहानात लहान भाग जाणारी संख्या काय आहे? तर 168 या संख्येला तुमच्या 6 ने 7 ने 8 ने भाग जातो. पण आपल्याला काय करायचंय, बाकी 5 उरली पाहिजे. मग बाकी जी उरते ना ती यामध्ये मिळवून घ्यायची. बाकी जी मिळते ती यामध्ये मिळवून घ्यायची. 8 आणि 5 13, 13 शी 3, 7 1, 6 आणि 1 7 आणि 1 अशी 1, 173 उत्तर येतं बघा विद्यार्थी मित्रांनो. 173 काय येतं उत्तर? 173. काय केलं बघा, या प्रत्येक संख्येचा गुणाकार केला. असा करा किंवा असा करा, ते उत्तर आलं 168. जे उत्तर आलं त्या उत्तराला 6 ने 7 ने 8 ने भाग जात असतो. पण बाकी 5 उरवायचे आहे, म्हणून 5 मिळवा त्याच्यामध्ये. हे 5 मिळवले बाकीचे आणि ती उत्तर तयार झालं आपलं. ती संख्या 173 आहे. या 173 ला 6 ने भागलं तर भागाकार काय येतो आणि बाकी मात्र 5 उरते.
7 ने भागल्यानंतर सुद्धा बाकी 5 उरते. चला समजलंय का? तुम्हाला समजून सांगायचं म्हटलं की तुम्ही कंटाळून बाहेर पडता. आणि किती सराव करतो यापेक्षा किती समजून घेतो याला खूप महत्व आहे. त्याला पुढचा प्रश्न बघा. कोणाकोणाचं बरोबर आलं होतं त्याची नावं घेतो. पर्याय क्रमांक 2 हा खूप जणांचा आला होता. नंतर मग पर्याय क्रमांक 1 सुद्धा लिहिलाय बऱ्याच जणांनी. सर्वात प्रवीण, अश्विनी, राजेंद्र, गार्गी, अवनीश, संदीप, माझी, विराज, मीनाक्षी, सुमेध या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर होतं. त्याचबरोबर दुर्वा, सलोनी, नारायणी यांचं देखील उत्तर बरोबर होतं. नाईकचं पण उत्तर बरोबर होतं. बऱ्याचशा जणांचं उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याचं पर्याय क्रमांक 2 होतं त्या सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न बघून घ्या. चला बघूया किती जणांना या प्रश्नाचं उत्तर येतं. हा प्रश्न तुम्हाला गणितामध्ये पण येतो, म्हणजे मराठी गणित मध्ये पण येतो आणि बुद्धिमत्तेमध्ये पण हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. चला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आठवड्याचे 7ही दिवस पाठवा, म्हणजे कोणाचा तरी पर्याय बरोबर असेल. बुधवार झालाय, गुरुवार झालाय, बुधवार गुरुवार या दोघांमध्ये चालू आहे. चला, याचा अर्थ लढाई काठावर आहे. बघूया विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे आपल्या बालिका दिन हा दिवस जो आहे, सावित्रीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, म्हणजे 3 जानेवारी हा बालिका दिवस आपण साजरा करत असतो. बालिका दिन म्हणून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. आणि तो 2015 ला काय झाला होता? 2015 इथे लिहून घेतो मी. त्या दिवशी कोणता वार होता? शनिवार होता विद्यार्थी मित्रांनो, शनिवार. आता आपल्याला त्यांनी काय प्रश्न विचारला? 2019 ला तो कोणत्या वारी येईल? बघा, 2019 बघूया. 15, नंतर 16, नंतर 2017, 2018 आणि 2019. सगळ्यात पहिलं हा प्रश्न सोडवताना काय करायचंय बघा. आता हा सोडून द्यायचा आहे. त्याच्या पुढे किती वर्ष आहेत? 1, 2, 3, 4 वर्ष. विद्यार्थी मित्रांनो, किती वर्ष पुढे जायचंय आपल्याला? 4 वर्ष. ते 4 इकडे बाजूला लिहून घ्यायचे. 4 वर्ष पुढे जायचंय आपल्याला. 1, 2, 3, 4 म्हणून मी हे 4 लिहून घेतलेले आहेत. आणि यातलं लीप वर्ष कोणतं विद्यार्थी मित्रांनो? बघा, लीप वर्ष म्हणजे ज्या वर्षाचे 2 अंक बघा त्याला 4 ने भाग जातो, ते लीप वर्ष असतं. आणि ते लीप वर्ष काय असतं? फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. म्हणून त्याचा 1 दिवस घ्या. ह्या स्पेशल याचा 1 दिवस घ्या.
आता या दिवसांची बेरीज करा, किती आली? 4 आणि 1 5. मग आता सरळ 2015 सालचं आपल्याला सांगितलं होतं आणि विचारलं होतं कुठलं? विचारलेलं आहे 2019 मधलं. म्हणून आपल्याला काय करायचंय, हे 5 दिवस आपण काढले, हे 5 दिवस पुढे जायचं आहे. पुढचं विचारलंय ना, मग शनिवार सोडून द्यायचा आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि काय येईल? 5 दिवस पुढे गेल्यानंतर शनिवार सोडून द्यायचा, शनिवार सोडायचा. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. गुरुवार कोणाकोणाचं उत्तर होतं बघा? त्याचं बरोबर आहे. चला आता हा एक प्रश्न बघा, अगदी सोपा प्रश्न आहे. तुम्हाला दिसावा म्हणून मोठा करतो. गुरुवार सुनील जाधव, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आता जास्त पर्याय दिल्यामुळे प्रश्नाचं उत्तर चुकणार. गुरुवार उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, शाबाश, छान. उद्या बालिका दिन आहे, शाबाश. उद्या बालिका दिवस आहे. आपल्याला उद्या बालिका दिन साजरा करायचा आहे प्रत्येक शाळेमध्ये. चला उत्तर यायला सुरुवात झालेली आहे. 50 50 50 50 0.50. तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा आहेत, व्यवस्थित खेळा, दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. चला हा प्रश्नाचं उत्तर बघूया विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न दिसतो खूप सोपा प्रश्न आहे, फक्त आपल्याला माहित असलं पाहिजे कसा करायचा तो. 10चे 5% बघा, 10 गुणिले 5 भागिले टक्के म्हटले की भागिले 100 काय येणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. वरच्याचा गुणाकार करून घेऊया. 10 5 50, 50/100. आता तुम्हाला माहित आहे अपूर्णांकाच्या भाषेमध्ये पर्याय कसे कसे असू शकतात. हा शून्य कटला, हा शून्य कटला. आता 5च्या पडामध्ये ह्या दोन्ही संख्या येतात. पर्याय 5 1 5, 5 2 10. हा पण पर्याय असू शकतो. 1. आता 1/2 म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? अर्धा. अर्धा म्हणजेच काय? 0.5. हा पण पर्याय असू शकतो. किंवा काय बघा, 50/100 आहे ना. बघा हा पर्याय आहे, हा पर्याय आहे. आणि वर किती अंकी संख्या आहे बघा? 1 2 अंकी संख्या. खाली मात्र बघा 1 2 3 अंकी संख्या. मग अशा वेळी काय करायचं तुम्हाला सांगितलेले, वरची संख्या सुद्धा 3 अंकी करायची. पण कशी करायची? समोर शून्य द्यायचं, याच्या समोर 0 5 0. आणि आता खालच्या संख्येमध्ये किती शून्य आहेत बघायचे? 1 2. ओके, मग तेवढ्या संख्या शेवटून सोडायला सुरुवात करायची. 1 2 आणि इथं दशांश लावून द्यायचं. हे पण उत्तर असू शकतं. चला, एवढे पर्याय असू शकतात. मुद्दाम पर्याय दिला नाही, एकच पर्याय दिला की त्या पर्याय पुरतच मर्यादित राहता तुम्ही. आणि परीक्षेत मात्र उलट प्रश्न येतो. 10चे 5% म्हणजे किती असणार नाही. आणि हे सगळेच पर्याय दिलेले असतात.
चला समजलंय का? 1/2 0.5 हे जे ज्यांचं उत्तर आहे त्या सर्वांचं अभिनंदन. हा प्रश्न जर कोणी सोडवला ना, शेवटचा प्रश्न घेऊया. चला बघूया किती जणांना हा प्रश्न येतो बघूया. प्रामाणिकपणे सोडवा आणि कसा सोडवायचा ते पण सांगतो तुम्हाला. खूप सोपा प्रश्न आहे. असे प्रश्नच येणार आहे तुम्हाला, सोपे सोपे प्रश्न येणार आहेत. आर्ष आलेला आहे बघा. आता आर्ष, माजिद सगळ्यात पहिले उत्तर दिलं होतं का? शाबास बाळा. चला आता पुढच्या प्रश्नाचा उत्तर मी आता नजर ठेवूनच आहे आणि मी इकडे बाजूला लिहूनच घेतो कोणी कोणी पहिलं उत्तर दिले. दोन संख्येची बेरीज 56 आहे. पहिली संख्या दुसरीच्या तिप्पटी एवढी आहे, तर पहिली संख्या कोणती असा प्रश्न आहे. काही जणांचं 42 उत्तर आलेलं आहे, काही जणांचं 23 आलेलं आहे, काही जणांचं 19 आलेलं आहे, काही जणांचं 142 आलेलं आहे, 33 आलेलं आहे, 14 आलेलं आहे, अंजलीचं 14 आलेलं आहे. बघूया 42 बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. गणेशचं 14 आलेलं आहे. वेगळे आलेले मी वाचतो की 42 बऱ्याच जणांचं उत्तर आले वेगळं. सलोनीचं 13 आलेलं होतं. मारीचं 12 उत्तर आलेलं आहे. श्रावणी जाधवचं 14 उत्तर आलेलं आहे. अंजलीचं 14 उत्तर आलेलं आहे. हर्षचं 42 उत्तर आलेलं आहे. हर्ष पाटीलचं. माजिदचं 14 उत्तर आलेलं आहे. रुचिकाचं 14 उत्तर आलेलं आहे. ईश्वरीचं 42 उत्तर आलेलं आहे. अवनीशचं 42 उत्तर आलेलं. 42 बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. 14 काही जणांचं उत्तर आलेलं आहे. 13 पण आलेलं आहे. बघूया आता उत्तर कोणतं आहे आणि कसं काढायचं समजून घ्या. उत्तर चुकलं तर हरकत नाही, पण समजलं नाही तर खूप मोठा गोंधळ होऊन जातो. बघा दोन संख्येची बेरीज दिलेली आहे आपल्याला. पहिली संख्या दुसरी संख्येच्या तिप्पटी एवढी आहे, तर पहिली संख्या कोणती? पहिली संख्या आपल्याला विचारलेली आहे. पहिली संख्या दुसरीच्या तिप्पटी एवढी आहे. मग दुसरी संख्या आपण विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरी संख्या बघूया. दुसरी संख्या आपण घेऊया आधी पहिले. दुसरी संख्या आपण ए घेऊया. मग पहिली संख्या काय आहे? दुसरीच्या तिप्पटी एवढी आहे. म्हणजे पहिली संख्या कोणती असेल? मग पहिली संख्या तिप्पट म्हटल्यावर काय असतं विद्यार्थी मित्रांनो? मी मगाशी सांगितलं तिप्पट म्हटल्यावर 3 गुणिले किंवा ए गुणिले 3 असणार तिप्पट. आता यात ए गुणिले 3 किंवा 3 ए, हो की नाही? 3 ए लिहिलं तरी चालतं. 3 ए म्हणजे तिप्पट ए, 3 वेळा ए. आता बघा आपल्याला यांची बेरीज करायची. बेरीज कशी करायची? पहिली संख्या 3 ए अधिक दुसरी संख्या किती आहे? तर फक्त ए आहे. या दोघांची बेरीज मात्र किती आहे? या दोन्ही संख्येची बेरीज आहे 56. आता आपण जर यांची बेरीज केली तर किती होईल? हे 3 ए आणि हा 1 ए किती होतील? हे 4 ए होतील. यांचं जर बघितलं आपण हे 3 ए आणि हा 1 ए 4 ए
4a बरोबर काय आहे 56 आहे. मग एका a ची किंमत आपण काढून घेऊया. एका a ची 1a बरोबर काय तर 56 भागिले 4. 4 1 4, 4 1 4, 4 1 4, या पाचाकडे 1 उरला, हा 1 तिकडे दिला, 4 चौक 16 म्हणजे 14. एका a ची किंमत आपल्याला कळलेली आहे. एका a ची किंमत आहे 14 आणि 3a ची किंमत काय होईल 14 गुणिले a म्हणजे 14 गुणिले 3, 14 त्रिक 42. आपल्याला कोणती संख्या विचारलेली आहे तर पहिली संख्या विचारलेली आहे. पहिली संख्या 42 येईल. चला आले का बघा सगळ्यांचं. 42 ज्यांचं उत्तर होतं ते खरोखर हुशार आहेत. आणि सगळ्यात पहिलं कोणी उत्तर दिलं होतं त्याचं नाव मी घेणारच. बघा सगळ्यात पहिलं उत्तर जे आहे ते उत्तर बघूया, कोणाचं नाव राहून जाऊ नये. बरोबर पहिलं उत्तर ज्याचं होतं पहिलं उत्तर कोणाचं होतं सर्वात पहिलं उत्तर मीनाक्षीचं होतं. 2 नंबरला प्रसन्न बर्वेचं होतं. 3 नंबर मिनल राडेचं होतं आणि 4 नंबर विराज, त्यानंतर मीनाक्षी डबल दिले गे उत्तर. अंजलीचं 14 होतं ते नाही. मंगेश या विद्यार्थ्यांचं 5 विद्यार्थी, पहिले 5 विद्यार्थी हे आहेत. तुमचं अभिनंदन आणि बाकीच्यांचं सुद्धा अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो आजचा आपण क्लास समाप्त करतोय. सर्वांना शुभेच्छा. चला तुम्हाला जर गणित आजची समजली असतील तर लाईक